शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी इयत्ता दुसरी मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान नंबर 14 वरील कविता फुलपाखरू ही घेऊन आली आहे। चला तर मग आपण या कवितेला सुरुवात करूया। अगोदर आपण ही कविता वाचता वाचता मी समजून सांगणार आहे आणि नंतर आपण ती कविता गाऊया। चला तर मग कवितेचे नाव आहे फुलपाखरू व त्याचे कवी आहेत दादासाहेब कोते। कवी कोण आहेत त्याचे? तर दादासाहेब कोते। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। हे पहा, फुलपाखरू आहे इथं कशावर बसला आहे? ते फुलांवर। कशावर बसलेला आहे? फुलांवर। मग इथं काय सांगितले? फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। फुलपाखरू कायम काय करत असतं? फुलांच्या जगातच गुंग असतं आणि फुलांवरचे वेगवेगळे सुंदर रंग फुलपाखरू स्वतःसाठी निवडत असतं। पुढे फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते। फुलावर काय करतं ते? फुलावर बसतं फुलपाखरू आणि बसताच काय करतं? खुदकन हसतं आणि फुलावर बसायला फुलपाखराला खूप आनंद होतो आणि ते फुलावरचे रंग पंखावर माखून घेतात। हे पहा कसे फुलावरचे छान रंग आहे की नाही पंखावर त्यांच्या, किती रंगीबिरंगी दिसते की नाही फुलपाखरू। त्यानंतर निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान। तर इथे काय सांगितलंय? फुलपाखराच्या पंखावर निळे जांभळे रंगीत ठिपके आहेत। कसे आहेत? निळे जांभळे रंगीत ठिपके त्यांना छान शोभून दिसत आहेत आणि त्या रंगातून सोनेरी रंगाची छान कमान उमटली आहे। पुढे फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग। अशा प्रकारे फुलपाखरू काय करत आहे? फुलांच्या दुनियेत दंग आहे, रमला आहे आणि फुलपाखराच्या पंखांवर फुलांचे सुंदर रंग खुलून दिसत आहे। समजलं? मग आता ही आपण कविता गायची आहे। चला मग। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते। फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते। निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान। निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग। पंखांना त्याच्या फुलांचे रंग। आता आपण त्याचं वर्गकार्य पाहूया। तर वर्गकार्य काय आहे? कसे ते लिही। फुलपाखरू रंग टिपते। कसे टिपते? तर त्याचं उत्तर आहे हळूच। फुलपाखरू हसते। कसे हसते? फुलपाखरू खुदकन हसते। नंतर कोठे ते लिही। फुलपाखरू दंग होते। कोठे होते दंग? फुलांच्या दुनियेत। फुलपाखरू बसते। कोठे बसते? फुलांवर। प्रत्येक रंगाच्या वस्तूचे नाव लिही। निळा काय आहे? निळा एखाद्या वस्तूचं नाव लिहायचं, त्याप्रमाणे पिवळा, पांढरा, हिरवा, लाल, काळा, ठीक आहे। त्यानंतर अजून कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये? त्याच्यानंतर ठिपक्यांचा रंग, फुलांच्या ठिपक्यांचा रंग कसा आहे?
निळसर जांभळा ठिपके छान. कसा आहे? निळे जांभळे. कमानीचा रंग कसा आहे? सोनेरी रंगाची सुंदर कमान. त्यानंतर फुलपाखरू पंखांना काय फासते? तर फुलपाखरू पंखांना रंग फासते. ठीक आहे. बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, अभ्यास करत रहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.